आणि आता नागपूरमधली एक धक्कादायक अशी घटना बघूयात। नागपूरच्या रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 7 वरती दोघा जणांची हत्या झालेली आहे, तर दोघे जण गंभीररीत्या जखमी झालेले आहेत। एका मनोरुग्ण व्यक्तीने डोक्यावरती वार करून ही हत्या केल्याचं कळतंय, तर पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलंय। रजत वशिष्ठ याविषयीची माहिती देतील। रजत। यमिनी, आज पहाटे 3 ते 4 वाजताच्या दरम्यानची ही घटना आहे। पहाटेची वेळ असल्यामुळे काही प्रवासी आणि काही जे भिक्षेकरी आहेत ते रेल्वे प्लॅटफॉर्म नंबर 7 वर झोपलेले होते आणि तेव्हाच हा जो मनोरुग्ण आरोपी सांगितला जात आहे, ज्याचं नाव आहे जयराम केवट, तो त्या ठिकाणी आला। त्यांनी तिथेच रेल्वे रुळा मध्ये स्लीपर्स लावण्यासाठी जो लाकडी दंडुका वापरला जातो तो उचलला आणि अनेक जे झोपलेले प्रवासी किंवा भिक्षेकरी होते त्यांच्या डोक्यावर जोरात प्रहार केले। यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे, त्यामध्ये एक प्रवासी आहे तर एक भिक्षेकरी आहे। तर इतर दोघे जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे। जो आरोपी आहे त्याला घटनेनंतर तो पळून जात होता आणि रेल्वे रुळावर पोलिसांनी त्याचा पाठलाग केला आणि त्याला पकडण्यात आलेला आहे। सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे, मात्र जी काही प्राथमिक माहिती या चौकशीतून आहे तो मनोरुग्ण सांगितलं जात आहे। त्यामुळे आपल्या काही जी काही त्याला शारीरिक व्याधी आहे समस्या त्याच्यातून त्यांनी ही हत्या केली का याचा तपास सुरू आहे। अगदी धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।